नमो नमः छात्राः। अद्य वयं युग्ममालायाः भाषाभ्यासं पठितुं चर्चां कुर्मः। अत्र भाषाभ्यासः अस्ति। यथा यूयं सर्वे जानीतः, अत्र पूर्णवाक्येन उत्तरत इति प्रश्नमस्ति। कणकपरीक्षा कथं भवति? अतः प्रश्नाचा अर्थ आता तुम्हाला समजतोय. कथम, कसा, कशी, कसे, कणक परीक्षा कशी होते. आणि तसाच दुसरा प्रश्न आहे खाली, पुरुष परीक्षा, पुरुषाची परीक्षा कशी होते. पहिल्या सुभाषितावर आधारित प्रश्न आहे. त्यानंतर जालरेखाचित्र. आता हे तुम्हाला मी वारंवार सांगत आलेली आहे, पुन्हा एकदा सांगते की जालरेखाचित्र एका वाक्यामधली उत्तरं माध्यम भाषेमधील म्हणजे स्वाध्यायावरती प्रश्नपत्रिकेमध्ये, कृतीपत्रिकेमध्ये जोर असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही याची उत्तरं मनाने सोडवा, त्यावर विचार करा, आपल्याला ते जमतंय का बघा, जेणेकरून तुमचा धडा हे अशा पद्धतीने अभ्यास करत असताना धड्याचा अभ्यास लगोलग पूर्ण होत जातो. परीक्षेच्या वेळेस आपल्याला टेन्शन येत नाही. जालरेखाचित्रमस्ति अत्र कनकपरीक्षायाः. बघा, सुरुवातीला कणक परीक्षामध्ये दिलेले आणि कोणकोणत्या प्रकारे होते. चतुर्भिही आहे ना, 4 प्रकारे. तर तुम्हाला राहिलेले 3 पूर्ण करायचे आहेत. आता परीक्षेला आल्यानंतर हे 4ही चौकटी रिकामे असतील, हे लक्षात असू द्यात. पण कारण अर्ध्या मार्काला एक गाळलेली जागा तुम्हाला असते. ओके, मी इथं उत्तर सांगण्याची गरज नाही आहे, तुम्हाला ते जमतं आहे. त्यानंतर पुरुष परीक्षासुद्धा तुम्हाला तशीच इथे का दिलेली आहे. गुणेनं दिलेले, पण 4ही तुम्हाला लिहिता येतील. श्रुतेन, शिलेन, गुणेन, कर्मणा. आणि सुभाषित पाठ असतं परीक्षेला. तर अर्थात हा पाठांतरावरचा प्रश्न नाही, सुभाषित तुम्हाला असणार आहे, त्यामुळे तुम्ही ते करू शकता. त्यानंतर इथे पुढे तुम्हाला आहे ते माध्यम भाषेमध्ये. बघा, यथा चतुर्भिः इति श्लोकस्य स्पष्टीकरणं लिखत. आता आपण भाषांतर शाळेमध्ये लिहून घ्यायचो, म्हणजे मी लिहून द्यायची तुम्हाला. परंतु आता इथे तुम्हाला मी सांगितलं की मी समजावून देते, त्यावेळेस तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये ते भाषांतर लिहा. परीक्षेला भाषांतर लिहायचा प्रश्न असत नाही, हे लक्षात घ्या. कळालं का? आपण का लिहायचं भाषांतर? तर आपल्याला माध्यम भाषेमधलं उत्तर व्यवस्थितपणे लिहिता येतं म्हणून. तर यथा चतुर्भिः इति श्लोकस्य स्पष्टीकरणं. आता इथं तुमचा बऱ्याचदा मला प्रश्न असा असतो की याच्यामध्ये प्रस्तावना तुम्ही काय लिहिणार. तर प्रस्तावना आपल्याला इथे काय असं लिहायचं नाही की हा प्रश्न युग्ममालेतला आहे वगैरे, असं काही इथे सांगण्याची गरज नाही आहे. इथे तुम्ही काय सांगणार आहात तर बघा तुम्ही की असं लिहा, यथा चतुर्भिः डॅश 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 गुणेन कर्मणा. या सुभाषितावरती, या श्लोकावरती आधारित या प्रश्नामध्ये किंवा या सुभाषितामध्ये माणसाची 4 प्रकारे परीक्षा कशी केली जाते ते स्पष्ट केलं आहे. आणि मग खाली तुम्ही हे ज्या 2 ओळी आहेत त्याचं साधारणतः भाषांतर जे तुम्ही लिहिलेलं आहे ते तुम्ही लिहू शकता. गरज पडली तर 3रा पॅरेग्राफ वापरायचा, नाही तर तो नाही वापरला तरी चालतो. आता अमरकोशात शब्दं प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्हाला परीक्षेला अमरकोशामधला प्रश्न येणारच आहे. आता तुमच्या परीक्षेमध्ये अमरकोशामधला हा प्रश्न कुठे असतो तर पॅसेज जो तुमचा असतो, गद्य, त्याच्यावरती हा प्रश्न असतोच एका ठिकाणी तरी. तर असाच प्रश्न विचारला जाणार आहे तुम्हाला. हे करत असताना तुम्हाला कनकम, तुमच्या अमरकोशामध्ये जे शब्द दिलेले आहेत, तुम्ही जे पाठ करताय त्याच्यामध्ये कनकम हा शब्द दिलेला आहे तुम्हाला, बरोबर आहे. जनैः कनकम परीक्षते. मग त्या कनकमऐवजी तुम्ही काय वापरणार तर तुमच्या अमरकोशामधला आपला कनकपर्यंतचा शब्द झालेला आहे, नाहीतर पुढे होईलच तो. तर तुम्ही तो पाठ करणारच आहात. तर त्याच्यामध्ये स्वर्णम, सुवर्णम, कनकम, हिरण्यम, हेम, हाटकम असे शब्द आहेत. यापैकी कुठलाही एक शब्द तुम्ही आहे तसा तिथे लिहिला की तुमचं उत्तर तयार आहे. आलं लक्षात? तर तुम्हाला जो परीक्षेला पॅसेज येईल त्याच्यामध्ये जो शब्द असेल अमरकोशातला त्याच्यानुसार तो येणार आहे. म्हणून तर आपल्याला अमरकोश पाठांतर करायचं आहे की जे तुम्हा लोकांचं आत्तापर्यंत थोडंसं झालेलं आहे. आपण आता पुढे वळूया. अग्रे पश्यन्तु. अत्र श्लोकः द्वितीयः अस्ति. पूर्णवाक्येन उत्तरत. वाक्यात पूर्ण उत्तर लिहायचे. उत्तर जरी एक शब्दाचं असेल तरी वाक्य पूर्ण लिहायचे. अल्पदिः कुत्र श्लाघ्यः भवति. कुत्र मीन्स कुठे. आणि एरंडः कुत्र द्रुमायते. कुत्र म्हणजे परत कुठे, तुम्हाला माहिती आहे.
संधिविग्रह आणि खाली अमरकोशाचा परत प्रश्न आहे, आत्ताच सांगितलं आहे तुम्हाला. त्यानंतर श्लोक 3. मनुष्य द्वीप इव मदांधः कदा भवति. कळाला का प्रश्न? मनुष्य द्वीप इव, द्वीप म्हणजे गज, मनुष्य हत्तीप्रमाणे मदांध गर्विष्ठ गर्वाने उन्मत्त केव्हा होतो? कदा म्हणजे केव्हा. मूर्ख अस्मि इति मनुष्येन कुतः अवगतम. मूर्ख अस्मि इति मनुष्येन कुतः अवगतम म्हणजे मी मूर्ख आहे असं माणसाने कसं समजून घ्यायचं जेव्हा तो ज्ञानी लोकांच्या संपर्कात येतो तेव्हा ना. ते उत्तर तुम्हाला इथे लिहावं लागेल. संधिविग्रह झालेलेच आहेत आपले. माध्यम भाषा आली पहा. कदा मदः व्यपगच्छति. व्यपगतः सुभाषितातला शब्द आहे. व्यपगच्छति म्हणजे काय? तर मद केव्हा निघून जातो. येतं लक्षात? तर त्याचं उत्तर तुम्हाला सुभाषिताच्या आधारे लिहिता येईल. मराठीतून लिहायचे. 4था श्लोक आहे. पूर्ण वाक्यानं उत्तरत. आगतम भयम वीक्ष नरः किम कुर्यात. कळाला का अर्थ? भय आलेलं पाहून माणसाने काय करायला हवं, काय करावं. संधिविग्रह पुस्तकातलाच आहे. त्यानंतर 5व्या श्लोकामध्ये पण कह बहुभाषते, कोण अधिक बडबड करतं, बोलतं, संधिविग्रह झालेला आहे. त्यानंतर 6व्या श्लोकामध्ये पण काय कीदृशम. कीदृशम म्हणजे कसे. कर्षकः कीदृशम फलम लभते. शेतकऱ्याला कसे फळ मिळते. त्यानंतर संधिविग्रह माध्यम भाषा आहे पहा. मनुष्य स्वकर्मणः कीदृशम फलम लभते म्हणजे काय? माणसाला स्वतःच्या कर्माचे फळ कसे मिळते, कसे फळ मिळतं त्याला. आणि अमरकोशातला शब्द. आता इथे तुम्हाला तुमचा भाषाभ्यासाशी रिलेटेड आहे पहा, व्याकरणाशी रिलेटेड. बघा तुम्हाला हा प्रश्न. समानार्थक शब्दां लिखत कनकम. आत्ताच तुम्हाला अमरकोशातले शब्द सांगितले, तुम्ही त्याच्यातले लिहा. फक्त मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देईल की 2-2, 3-3 शब्द तरी आपल्याला स्वल्पविराम देऊन लिहिता यायला पाहिजे. तेवढी तयारी आपली असली पाहिजे. विद्वान, पंडित, पंडितः, पादपः माहिती आहे तुम्हाला. तरुः, वृक्षः, अधमः तो तुम्हाला मी ऑलरेडी दिलेला आहे. विरुद्धार्थक शब्द. आता बघा, विद्वानला पंडित समानार्थी शब्द आहे, पण विरुद्धार्थी शब्द अज्ञः. विद्वान म्हणजे जाणणारा ना, ज्ञ म्हणजे जाणणारा, पण त्याला अ लावला की काहीच न जाणणारा म्हणून तो अज्ञः. मूर्ख सुद्धा चालतो. सुकृतम उत्तमः. चतुर्थ पदम. आता हा जो चतुर्थ पद आहे याच्या आधी पण आपली चर्चा झाली, पण परत एकदा सांगते. 8वीपासून तुम्हाला हा प्रश्न येतो. स्कॉलरशिपला पण असा प्रश्न असतो. चतुर्थ पदमध्ये संबंध काय आहे तो लक्षात घेऊन लिहायचे. मनः चेतः या दोन्हीमध्ये काय संबंध आहे? तर हे समानार्थी शब्द आहेत. मग त्याचाच संबंध 3ऱ्या आणि 4थ्या शब्दांमध्ये असणार आहे. मग अवगतम. अवगतमला समानार्थी शब्द काय येईल? ज्ञातम. काय येईल? ज्ञातम. बुधजनः म्हणजे कोण? ज्ञानी. समानार्थी शब्दचे. मग मूर्खला समानार्थी शब्द मूर्खः, मूढः, उकार दुसरा, मूढः. त्यानंतर नरः मनुष्य समानार्थी शब्द आहे. उचितम, योग्यम. तदनंतरम वीक्ष, दृष्ट्वा. तसं भयमला येईल भीतीही. तदनंतरम अत्र समानार्थक शब्दानां मेलनम कुरुत. परत हाही बघा, आता तुमच्या लक्षात येते का बघा. इथे समानार्थी शब्द तुम्हाला लिस्ट अशी तुम्हाला विचारली आहे. हे समानार्थी शब्दच आहेत, चतुर्थ पदमच्या निमित्ताने विचारलेत. आता हे समानार्थी शब्दच आहेत, मेलनम कुरुतमध्ये विचारलेत. म्हणजे प्रश्न असतात वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात. मग आता हे समानार्थी शब्दांचं मेलनम तुम्हाला जमेल. ओके. तदनंतरम अत्र पश्यन्तु. प्रश्न 5वा. उचितम शब्दयुग्मम योजयत यत्र तत्र यदि तर्हि यदा तदा यथा तथा. सुभाषित मालेमध्ये तुम्ही हे सगळे शब्द पाहिले तरीही परत एकदा अर्थ सांगते. यत्र तत्र जेथे तेथे, यदि तर्हि जरी तरी, यदा तदा जेव्हा तेव्हा, यथा तथा जसे तसे. मग आता पहिलं पहा. अध्यापकः टिंबटिंब अध्यापकः न आगच्छति छात्राः स्वाध्यायं कुर्वन्ति. म्हणजे काय की जरी अध्यापक आले नाहीत तरी विद्यार्थी अभ्यास करतात. बरोबर आहे, चांगले विद्यार्थी आहेत ते. त्यामुळे यदि तर्हि हा शब्दप्रयोग तिथं येईल.
पुढचं धूमः वह्नी, धूम म्हणजे धूर आणि वह्नी म्हणजे आग. यत्र धूमः तत्र वह्निः. त्यानंतर पुढचं आकाशे मेघाः गर्जन्ति मयूरः नृत्यति. आकाशामध्ये मेघ गर्जन करतात, मोर नाचतो. मग जेव्हा मेघ गर्जन करतात तेव्हा यदा तदा. विचारः वर्तनम, विचार आहे आणि तसंच वर्तन आहे. मग बोलता बोलता चालू पा, जसा विचार तसं वर्तन, यथा विचारः तथा वर्तनम. तदनंतरम सूर्यः उदेति विश्वं प्रकाशमयं भवति. सूर्य उगवतो, विश्व प्रकाशमय होतं. कसा संबंध जोडाल? जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा विश्व प्रकाशमय होतं, यदा तदा. शर्करा पिपिलिका, जिथं साखर असते तिथं मुंग्या येतात, यत्र तत्र. सज्जनाः वदन्ति कुर्वन्ति, म्हणजे सज्जन लोक वदन्ति कुर्वन्ति, जसं बोलतात तसं करतात. मग आता तुम्ही लिहायचं. आणि पुढचं बालकः व्यायामं करिष्यति सह सुदृढ भविष्यति, म्हणजे बालकाने जर व्यायाम केला तर तो सुदृढ होईल. आता तुम्ही याच्यामध्ये संस्कृतमधून लिहू शकाल. ओके. आता आपल्याला अभ्यासपत्र पण पाहायचं आहे बरं का. आता हे अभ्यासपत्र तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलं होतं मी, 3 पाठांवर आधारित अभ्यासपत्र पुस्तकाचं हे वैशिष्ट्य आहे. आणि अभ्यासपत्रावर आधारितच तुम्ही आधारित नाही, अभ्यासपत्राचा व्यवस्थित अभ्यास करा, कारण याच्यातील प्रश्नसुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे. मात्र इथे एकदम 3 धड्यांचा एकत्रित असल्यामुळं थोडंसं टेस्टसारखं जर सोडवाल तर आपला अभ्यास किती तयार आहे. ज्ञातुम शक्नुवन्ति. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम लिखत. आता पॅसेज परिच्छेदाचा भर ज्याच्यावर आहे ते सगळे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. त्यामुळे सत्यम असत्यम वाक्य लिहायचं आहे बाळांनो आपल्याला. त्याच्या पुढे सत्यम आहे की असत्यम आहे ते लिहायचं आहे. आणि आता मी तुम्हाला याची उत्तरं निश्चितपणे सोप्याचं काही आपण डिस्कशन करणार नाही आहोत. तुम्ही सत्यम असत्यम नक्कीच लिहू शकता. फक्त वाक्य लिहून पुढे लिहायचं हे नेहमी लक्षात ठेवा. नाही तर उगीच परीक्षेला छोट्या छोट्या टेक्निकल गोष्टींसाठी आपले मार्क जायला नको. आपल्या हाताला ती सवय नाही लावायची, आपल्याला योग्य तीच सवय लावायची. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. शिशिर ऋतौ एकम टिंब व्यकसत. काय विकसत झालं होतं? पद्मम. बरोबर आहे की नाही? आता हे सुद्धा पर्याय तुम्ही लिहू शकताय. तदनंतरम क्रमेण योजयत. आता इथे सुद्धा तुमचं 4, 5, 6 या पाठातल्या आहेत. आता क्रमामध्ये बघा, पहिलं त्या अमूल्यम कमलपुष्पम, त्या दुसरंही त्याच्यातलंच आहे, तिसरं अर्णवच्या धड्यातलं आहे. तर क्रम वाचायचा आणि त्याच्यानुसार तुम्हाला ती रचना करता येईल. आपल्याला डायरेक्ट उत्तरं लिहायचे आहेत, प्रश्न लिहत बसायचं नाही, डायरेक्ट उत्तरं लिहायचे, फक्त विचार करून लिहा. समास विग्रह मागच्याच तुम्हाला सांगितलं होतं. जे आपले झालेले आहेत समास ते सोडवा. आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी समासाचाच पाठवणार आहे. तोपर्यंत तुमचं जेवढं येतं तेवढं तुम्ही पूर्ण करूच शकता. बरोबर आहे. बालसूर्यबिंब, बालसूर्यस्य बिंबम. राजसद्मः, राज्ञः सद्मन, राजाचा वाडा, षष्ठी तत्पुरुष समास आहे. बरोबर आहे. पूजार्थम चतुर्थी तत्पुरुष आहे. त्यानंतर भक्तिरसार्णव येईल तुम्हाला. कोणता कोणता नाही सोडवायचा हे निश्चितपणे सांगू शकेल मी. हा तुम्हाला अजून शिकवायचा आहे. सविनयम, पुस्तक पठणम, परागकणा हा पण व्हायचा आहे. सूक्ष्म हा कणा व्हायचा आहे. कणादमुनी, परमाणु, अल्पधी, मदांध, किंचितज्ञ, ध्यानपाल. एवढे तुमचे व्हायचे आहेत बरं का. जे इथं लाल पॉईंट तुम्हाला दिसत आहेत ना ते सोडून बाकीचे तुम्ही सोडवा. ओके. मग आपण पुढच्या व्हिडिओनंतर मग त्याची चर्चा परत करूयात. नंतर आता आहे उचितम कारणम चिनुत. कारण आहे पहा. सुधासह राजसद्मनः पुरतः स्थितः यतः. तुम्हाला आठवतंय हा यतः म्हणजे कारण आणि अतः म्हणजे म्हणून. दोन्ही फसवे शब्द आहेत. अतः म्हणजे म्हणून आणि यतः म्हणजे
कारण सुदास राजवाड्यासमोर उभा राहिला का? सह सरसिजम विक्रेतुमिच्छति स्म, सह राजानं द्रष्टुमिच्छति स्म. काय बरोबर आहे? पहिला पर्याय. तर राहिलेले तुम्ही पूर्ण कराल. आता तालिका पहा इथे. या तालिकेमध्ये वक्त्रा संवादम मेलयत. वक्त्रा नाम वक्तृ, पितृसारखा शब्द आहे तो. तर वक्तृमध्ये तुमचा बोलणारा सार्थवाह आणि उद्यानपाल, त्यांच्यासाठी इथे मंजुषा दिली आहे. कोणाचं वाक्य कोणाच्या याच्यात आहे ते तुम्हाला या तालिकेमध्ये लिहिता येईल. आता इथे समजावून द्यायचा भाग जो आहे तो सांगते मी, लक्ष द्या आता. बघा. स्थानाधारेण शब्दपेटिकां पूरयत. आता याला म्हणतात शब्दपेटिका. ही काय आहे? शब्दपेटिका. या शब्दपेटिकेमध्ये 1, 2, 3, 4 असे 4 पेटिका आहेत. येते लक्षात? आणि याच्यामध्ये तुम्हाला जे त्याच्या खाली आहे, आता तुमच्या पृष्ठ क्रमांक इथं 34 अस्ति पुस्तकमध्ये पश्यन्तु. तिथं वटवृक्ष, नगरम, अश्मखंड आणि उद्यानम इथे सुद्धा दिसतंय तुम्हाला. तर हे 4 शब्द तिथे भरायचे आहेत. आता भरणार कसं? तर बघा की वटवृक्ष आहे, नगर आहे, अश्मखंड आणि उद्यान. मग आता गौतम बुद्ध कुठे होते त्याचं वर्णन येते. मग हे वर्णन करताना स्पेसिफिककडनं आपल्याला व्हास्टकडं जायचं. म्हणजे काय? तर ते कुठे आहेत? तर ते आहेत अश्मखंडावर बसलेलं, म्हणून इथं सुरुवातीला अश्मखंड. तो अश्मखंड कुठे आहे? तो आहे वटवृक्षाच्या खाली, म्हणून इथं वटवृक्ष. तो वटवृक्ष कुठे आहे? तो आहे उद्यानात, म्हणून इथे आहे उद्यान. आणि ते उद्यान कुठे आहे? ते आहे नगरात, म्हणजे इथे नगर. येते लक्षात? म्हणजे हे इथे लिहिणार तुम्ही नगरम. त्यानंतर इथे लिहिणार तुम्ही नगरात आहे उद्यान, उद्यानात आहे वटवृक्ष, आणि वटवृक्षाखाली आहे अश्मखंड म्हणजे दगड, आणि तिथं गौतम बुद्ध बसलेले आहेत. आलं लक्षात? तुम्ही जर असं म्हणाल की आता आपली शाळा कुठं आहे याच्यामध्ये जर तुम्हाला भरायची तर कसं भरणार? तर बघा तुम्ही, आपली शाळा इथं सेंटरला आली, बरोबर आहे. त्यानंतर आपली शाळा आहे कुठे? चाळीसगाव, आपला हिरापूर रोड. मग इथं आलं हिरापूर रोड. त्यानंतर हिरापूर रोड आहे कुठे? चाळीसगाव तालुक्यात. चाळीसगाव आहे कुठे? जळगाव जिल्ह्यात. कळतंय? त्यामुळे बाहेर इथे जळगाव, चाळीसगाव, हिरापूर रोड, तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय. आलं लक्षात? या पद्धतीने ते भरलं जातं. तदनंतर मात्र नामतालिकां पूरयत. आता इथे नामतालिकामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत जे तुमचे व्यंजनांत शब्द झालेले आहेत त्यावर आधारित तुम्हाला ही तालिका पूर्ण करायची आहे. पहिलं अप्सरोभ्याम. अप्सरस शब्द आहे. मागच्या वर्षी चंद्रमस शिकला ना, चंद्रमस आणि अप्सरस सारखेच आहेत, त्याच्यावरनं तुम्ही लिहू शकता. खालचा दयावत भगवत सारखा आहे. दृग्भ्याम हा दिश सारखा शब्द चालेल, त्यामुळे तुम्ही ते पाठांतर केले तर भरू शकाल. शाखिनौ शाखीन शशींसारखा. रज्जवे रज्जू, आणि सवितरम सवितृ पितृप्रमाणे. आलं लक्षात? या पद्धतीने या तालिका पूर्ण करा. काही शंका असेल तर आपण त्यावर डिस्कस नक्की करूयात. परंतु आता मी इथेच थांबते आहे. पुनः अग्रिम व्हिडिओमध्ये पुनर्मिलामः. तावत शुभं भवतु.